तपासाबाबत अद्याप आवश्यक माहिती मिळाली नाही। उद्या अधिकारी बसवराज तेली माहिती देणार। सीआयडी एसआयटी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर धनंजय देशमुखांची माहिती। बीड हत्या प्रकरणात तपास करणारे अधिकारी बदलले। तपास पथकात बसवराज गुजर आणि अनिल गुजर यांना कायम ठेवलं। तर सुभाष मुठे, शर्मिला साळुंखे, दीपाली पवार, अक्षय कुमार ठिकणे नवे अधिकारी असणार। कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये। मुख्यमंत्र्यांचा बीड एसपी सीआयडी अधिकाऱ्यांना फोन। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी तपासाचा आढावा घेतला। शासनाने बीड हत्या प्रकरणी गांभीर्याने हे प्रकरण घेतलंय। कुणीही तपासातून सुटणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांसोबत संवाद साधणार। वाल्मी कराडवर मकोका लावण्याची धनंजय देशमुखांची मागणी। 4 तासानंतर पाण्याच्या टाकीवरील आंदोलन मागे। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मसाजो ग्रामस्थांचा अल्टिमेटम, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा। पवनचक्कीतील वादापासून भीती वाटते असं संतोष देशमुख म्हणायचे। भांडण झाल्यापासून देशमुख अस्वस्थ, त्यांना सारखे फोन यायचे। संतोष देशमुखांच्या पत्नीची TV9शी बोलताना माहिती। वाल्मी कराडवर का मकोका लावत नाही? खासदार बजरंग सोनवणेंचा राज्य सरकारवर निशाणा। मुख्यमंत्र्यांसह शहांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी करणार। वाल्मी कराडवर 302 लावा। संतोष देशमुख हत्येतील आरोपी सुटले तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगणं अवघड करणार। राज्य एका खटक्यात बंद करून टाकणार, जरांगेंचा इशारा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी आल्याचा व्हिडिओ लक्ष्मण हाकेंकडून शेअर। जरांगेंच्या समर्थकांकडून धमकी आल्याचा आरोप। बीड हत्या प्रकरणात प्रतिआंदोलन करण्याचा प्रयत्न करणारे लोक पेड आहेत। तुम्ही ओबीसी समाजाचे असूच शकत नाही। अंजली दमानी यांचा लक्ष्मण हाकेंना प्रत्युत्तर। वाल्मी कराडचा मुलगा सुशील विरोधात सोलापूर कोर्टात दाखल फिर्यादीवर सुनावणी। एमआयडीसी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश। सुशीलने मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकाने लूट केल्याचा आरोप। 20 जानेवारीला पुढील सुनावणी। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य। निवडणूक काळातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधवांची तीव्र नाराजी। संजय राऊतांनी सिल्वर ओक निवासस्थानी घेतली शरद पवारांची भेट। दोघांमध्ये 30 ते 40 मिनिट बैठक। मवियातील अंतर्गत वादानंतर भेटीला महत्त्व। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्यातील सोयाबीन खरेदी 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांची विनंती केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून मान्य। परळीत सरपंच अपघात प्रकरणात टिप्पर चालक भोजराज देवकरला जामीन मंजूर। सरपंच अभिमन्यू क्षीरसागरांचा टिप्परच्या धडकेत झाला होता मृत्यू। आयुष मंत्रालयाची 3 टीम बुलढाण्यातील केसगळती बाधित गावांमध्ये पोहोचल्या। टीममध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीचे डॉक्टर सहभागी। उद्या दिल्ली आणि चेन्नईतून आयसीएमआरचं पथकही गावात येणार। सोलापुरात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा संपन्न। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणामधून लाखो भाविकांची उपस्थिती। पौष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर महाकुंभ मेळ्याला प्रारंभ। महाकुंभात 1.5 कोटी भाविकांचं स्नान। संगमापर्यंत 12 किलोमीटर पायी यात्रा। 60,000 सैनिक तैनात। सर्वत्र उत्साहाचं वातावरण।